हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. आज सकाळी सकाळी झाडांना खूप छान फुल आलं होतं. हे गुलाबाचं आहे आणि दुसऱ्या मोगऱ्याचं एक पांढरी फुलं आहे, त्यालासुद्धा खूप छान फुलं आली. सकाळ सकाळची छान सुरुवात झाली या झाडांना बघून. नंतर मी बाहेर झाडून घेतलं, झाडांना पाणी घातलं आणि आजच्या दिवसात आता काही काही शूट होते ते बघूया. बाकीची मी कामं आवरायला सुरुवात केली. नंतर इथे कपड्यांची मशीन लावून घेतली. नंतर मी मस्तपैकी चहा घेतला आणि नंतर लक्ष्मीच्या पूजेची मांडणी तयारी करायला सुरुवात केली. पूजा करून घेतली. खरंच ना, ज्या दिवशी घरात पूजा वगैरे असं आपण काय करतो, स्पेशली काय करतो म्हणजे देवपूजा वगैरे सोडून वेगळं काय करतो, कधी पुस्तक वाचतो, कधी काय करतो, तर खूप छान घरातलं वातावरण होतं. खूप छान प्रसन्न वाटतं, वातावरणच चेंज होऊन जातं सगळं. तसं मी आज सकाळी सकाळी मस्त म्हटलं पूजा करून घ्यावी. सगळी तयारी करून घेतली मी इथं पूजेची आणि बसली मी पूजेला. आता मस्त छान पूजा वगैरे करून घेणार आहे मी. पूजेचं सामान हार वगैरे ते आणले. आमच्या इथे गुरुवारचा ना बाजार असतो गुरुवारचा, तो मी नंतर ना बाजारात जाईल तेव्हा मग फळे वगैरे घेऊन येईल. आता सध्या मग फक्त फुले वगैरे आणले, तर पूजा वगैरे करून घेणार आहे, पुस्तक वगैरे वाचून घेणार आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला कशी वाटते पूजा. इथे मी देव लावून घेतला, पंथी समई लावून घेतली. नंतर मी देवाची पंथीसुद्धा सकाळी देव पूजले होते तेव्हा पंथी लावली होती. नंतर काय करतो, हरशू वगैरे ना आमची पंथी ते काढून टाकतो, विझवून टाकतो. त्यामुळे ती मग पुन्हा मी लावली पंथी, अगरबत्त्या देवाला लावून घेतल्या परत. आणि आजचा दिवस खूप छान आहे. मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि दत्त जयंती पण आज गुरुवारच्या दिवशी चालली आहे. पौर्णिमा आहे. दिवस खूप छान आहे. अशी मी छानपैकी पूजा मस्त करून घेतली आहे. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला नक्की सांगा. मी साधी सिंपलच पूजा केली. मला काही नंतर माझा उपवास होता, त्याच्यामुळे मी ही खिचडी आणि थोडे पापड तळले आहेत उपवासासाठी. नंतर मग खिचडी वगैरे खाऊन मी दुपारी आराम केला. नंतर काही शूट वगैरे केले नाही मी त्याच्यानंतर. आणि हे डायरेक्ट रात्रीचं शूट आहे. मग दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाक वगैरे सगळं पूर्ण झाला, दिवाबत्ती करून घेतली. पोथी तर मी सकाळी वाचलीच होती. नंतर देवीची आरती वगैरे केली, पूजा केली. नंतर नैवेद्य मस्तपैकी दाखवला देवीला. आणि नंतर मीही उपवास सोडला. जेवणामध्ये मस्त आज चपाती, फ्राईड राईस, पनीरची भाजी, लाडू बाहेरून आणले होते आणि बासुंदी आणली होती बाहेरून. असं छानपैकी
मस्त जेवण केलं आणि उपवास सोडला. असा संपला आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला?